जळगाव शहरातील गेंद्रलाल मिल परिसरात नागरिक सध्या गटारीतील अस्वच्छतेमुळे त्रस्त झाले आहेत। गेल्या अनेक महिन्यांपासून या भागातील गटारींची स्वच्छता करण्यात आलेली नाही। सध्या परिसरात रस्त्याचे काम सुरू आहे, मात्र गटारींची दुरावस्था कायम आहे। जेव्हा परिसरात पाणी पुरवठा केला जातो तेव्हा गटारी नीटपणे तयार न झाल्यामुळे त्यातील घाण व दूषित पाणी थेट रस्त्यावर साचते। या साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत असून विशेषतः लहान मुलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढत आहे, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे। यासाठी तातडीने गटारी स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे। पहा याबाबतचा विशेष वृत्तांत। काय समस्या आपल्याला इथे? अरे भाऊ, ही गटार आज किती वर्ष झालं कोणी काढत नाही आणि जे कामवाले आहेत ते फक्त रोडचे काढतात, मध्ये कोणी घुसत नाही। आणि पुरं आमच्या बाथरूम मध्ये संडास मध्ये पाणी घुसले। आमच्या घरात लहान लहान लेकरे भाऊ, 5-6 लेकरे सगळ्या आजारी पडून राहिले त्या वासाने त्या घाणनी, आणि कोणीच येत नाही ते गटार काढायला। फक्त सामनेची गटार काढून घ्या त्या रोड कडली ती। भाऊ, इथे प्रत्येक गटरी अशी कमरी बरोबर फुल आहे आणि इथे कोणी पाहायला तयार नाही। रोडाचं काम केला आधी, जर गटरीचं काम केलं असता तर कमीत कमी घाण बाहेर निघाली असती आणि आम्हाला बी काहीतरी हे भेटला असता। फक्त इतकी सोय करा की घाण जशी प्रकारे इथे जमा होते आणि ते येऊन इथे जर 2 दिवस आम्ही आमच्यामध्ये राहिले तर आम्ही राहायची व्यवस्था करून देईल त्यांना। 2 दिवस येऊन फक्त राहून बघा इथे। जळगाव शहराचे आयुक्त साहेबांना विनंती आहे की आमच्या या गेंद्रलाल मिल परिसरामध्ये आपण यावं, 2 दिवस इथे मुक्काम करावे आणि आम्ही त्यांची सर्व व्यवस्था करून देऊ। 2 दिवस इथे राहावं आणि काय लोकांना समस्या आहे, काय प्रॉब्लेम आहे, काय अडचण आहे हे त्यांच्या लक्षात येतील। रोड बनवण्याच्या आधी 2 बोलाची साफसफाई झाली पाहिजे होती। 72 बोल या ठिकाणी आहे, तरी देखील या ठिकाणी साफसफाई होत नाही। मला असं वाटतं की जे महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहे त्यांना पगार देत नसेल म्हणून ते बाहेरून येतात, इथे सांगतात की आम्हाला 200 रुपये द्या, 300 रुपये द्या, त्यानंतर आम्ही तुमची बोल साफसफाई करू। आणि त्यांना महानगरपालिकांना आम्ही वारंवार लेटर देऊन देखील या ठिकाणी साफसफाई होत नसेल तर आम्ही दाद मागायची कोण? राहिला दुसरा प्रश्न असं की जे इकडचे कर्मचारी आहे ते कर्मचारी असं सांगतात की आम्ही 2 बोलामध्ये गेले तर आम्हाला करंट लागला तर याच्या जीवाची हानी झाली तर या लोक इथले आम्हाला भरून देणार आहे का? परंतु आम्ही त्यांना सांगितलं की या ठिकाणी तुम्हाला काही अडचण होणार नाही। ज्या वेळेला तुम्ही साफसफाई करण्याला येणार त्या वेळेला आम्ही या ठिकाणची लाईट बंद करू, तुमचं काम झाल्यानंतर लाईट चालू करू। तरी देखील त्यांनी काही या ठिकाणी काही ऐकलं नाही आणि त्यांनी त्यांचे कर्मचारी त्यांच्या मर्जीप्रमाणे ते काम करत आहे। मला असं वाटतं की आयुक्त साहेब हे कर्मचारीच्या माध्यमातूनच त्यांचा कारभार चालवत आहे का, असा हा एक प्रश्न पडतोय। हो गई ये गटर काढ़े नहीं जा रही है ना, गटर काटने वालों को बुलाओ तो पैसे लेते हो चंबरों का सफा करने के लिए। अबे बारिश का पानी हमारे घर में घुसेगा, रोड ऊंचे हो गए तो गटर सफा नहीं कर रहे, कहाँ जाएंगे? बच्चे हमारे छोटे छोटे, रोड नहीं बनाना था उन्होंने, गटर बनाना था पहले। अरे भाई ये यहाँ बहुत घान है, बहुत काम है। हमारे पीछे के घरों में पूरी घान है, पूरी घान ऐसी भर जा रही कि कुछ पीछे न जाए। हमारे बिल्कुल रिटर्न, वो उधर से पानी डालो इधर पानी आ जाता। बहुत घान है हमारे गडरा में, इतनी तकलीफ है हमको क्या, हमारे को जमाने से ज़्यादा तकलीफ है, बहुत तकलीफ है हमको। ये समस्या है कि हमारी जितनी भी यहाँ पर बिल्डिंग नंबर 48 से लेके पूरी गेंद्रलाल मिल के अंदर यही दिक्कत है कि पूरी गडरा का पानी हमारे घरों में आता। और दूसरी ये है कि जब बारिश भी आती, जब भी हमारे घरों में पानी आता, यहाँ के जो मेंबर बने, जो चुन के आए, जो नगर सेवक आए, खाली आश्वासन देते राजनीति की कि ये काम कल हो जाएगा, ये काम आज हो जाएगा, कोई काम होता नहीं। ये हमारी विनंती है कि हमारी जो गडरा का काम है ये जल्दी से जल्द करे।